हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मा स्टुडंटसाठी अपॉर्च्युनिटी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू फार्मा कोविजिलन्स सर्टिफिकेशन कोर्स पण प्रोव्हाइड केला जातो. या कोर्सला या बॅचला जॉईन करायचं असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये दिला, यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आता मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर याच्यामध्ये वॅकन्सी जे वॉक इन ड्राईव्ह आलेले आहे ते म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटसाठी, त्याचबरोबर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट म्हणजे सीडीएम साठी, रेग्युलेटरी अफेअर्स साठी आणि क्लिनिकल ऑपरेशन साठी. तर मित्रांनो, हे वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू आलेला आहे. आणि मित्रांनो, या डिपार्टमेंटमध्ये आता बी फार्म आणि एम फार्म झाल्याच्या नंतर जे जॉब प्रोफाईल आहे खूप चांगली आहे, सॅलरी पण खूप चांगली आहे ऍज कम्पेअर टू प्रोडक्शन असेल किंवा मार्केटिंग असेल. तर मित्रांनो, हे वॉक इन ड्राईव्ह जे असणार आहे तर ते टीसीएस थ्रू आलेलं आहे. आणि फ्रेशर स्टुडंटला मित्रांनो सर्वात जास्त हायरिंग जी केली जाते ते टीसीएस मध्ये केलं जातं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन करू की वॉक इन ड्राईव्हची डेट काय असेल, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील आणि ऍड्रेस काय असेल. तर याच्यामध्ये मित्रांनो आपण पहिल्यांदा बघू की कंपनी कोणती आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आणि याच्यामध्ये मित्रांनो आयटी लाईफ सायन्स डिपार्टमेंट मध्ये जेवढे पण डिपार्टमेंट आहेत, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट असेल, फार्माकोव्हिजिलन्स असेल, रेग्युलेटरी अफेअर्स असेल आणि क्लिनिकल ऑपरेशन, तर या चारही डिपार्टमेंटसाठी फ्रेशरची वॅकन्सी मित्रांनो इकडे आलेली आहे. तर मित्रांनो, इथे क्वालिफिकेशन काय लागणार म्हणजे कोणते स्टुडंट या वॉक इन इंटरव्ह्यूला जाऊ शकतात, ते म्हणजे बॅचलर इन फार्मसी ज्या स्टुडंटचं झालेलं आहे असे सर्व स्टुडंट जाऊ शकतात. आणि इलिजिबल बॅच कोणते स्टुडंट इथे आहेत, 2025 आणि 2026 या बॅच मध्ये पास आउट स्टुडंट जे आहेत ते जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे अपियर स्टुडंट आहेत म्हणजे जे 2026 चे मार्कशीट वगैरे फायनल मार्कशीट आलेलं नसेल असे पण स्टुडंट मित्रांनो या इंटरव्ह्यूला जाऊ शकतात, कारण त्यांनी इलिजिबल बॅच मेन्शन केलेलं आहे 2025 आणि 2026. त्याच्यानंतर मित्रांनो, जे सिलेक्शन प्रोसेस असते, जे इंटरव्ह्यूची प्रोसेस तिथे असणार आहे, त्यामध्ये पहिलं तुम्ही गेल्याच्या नंतर एक ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल. म्हणजे जेवढे पण स्टुडंट तिथे येतात तर त्यांची एक ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. या टेस्ट मध्ये तुम्हाला फार्माकोलॉजीचे काही क्वेश्चन असतील, फार्माकोव्हिजिलन्सचे सीडीएमचे असे क्वेश्चन असतात, ऍप्टिट्यूड जे काही जनरल नॉलेजचे काही क्वेश्चन असतील, रिझनिंगचे काही क्वेश्चन असतील, तर ते ऍप्टिट्यूड टेस्ट टाइम टू टाइम टीसीएस ची चेंज होत असते, तर ती एक टेस्ट होईल. त्याच्यानंतर तुम्ही त्या टेस्ट मध्ये पास झाल्याच्या नंतर तुमचं टेक्निकल इंटरव्ह्यू सेम डेजला पण होऊ शकतो. एखाद्या वेळेस तुमची फक्त एक्झाम त्या दिवशी होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम क्रॅक केल्याच्या नंतर इंटरव्ह्यू साठी तुम्हाला मेल येणार आहे. तर प्रोसेस आहे की ऍप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यानंतर काय होणार, तिथे तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या वॉक इन ड्राईव्हला जायचं असेल तर डॉक्युमेंट कोणते लागणार, तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा अपडेटेड रिझ्यूम लागतो. त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इथे लागेल. त्याच्यानंतर अकॅडमिक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागतील, झेरॉक्स पण चालू शकतो किंवा ओरिजिनल सोबत तुम्ही ठेवलात तर बेटर राहील. आणि त्याचबरोबर मित्रांनो, टीसीएसचं अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे. तर हे टीसीएसचं अप्लिकेशन फॉर्म वॉक इन ड्राईव्हला जाण्याच्या आधी तुम्हाला घ्यायचंय. तर त्यासाठी मित्रांनो इथे जे लिंक दिलेली आहे, ही टीसीएस जे कंपनी आहे त्याच्या ऑफिशियल साईटची लिंक आहे, रजिस्ट्रेशन लिंक. या लिंक वरून जे नेक्स्ट स्टेप असणार आहे, या लिंक वरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तिथे अप्लिकेशन फॉर्म फिल करायचे, त्याची प्रिंट आउट घ्यायची आणि तिथे इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला तो फॉर्म काय असणार आहे, लागणार आहे. ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. आता वॉक इन ड्राईव्हचं डेट काय असणार आहे, डेट खूप इम्पॉर्टंट. तर मित्रांनो 23 मार्च 2026 ला हे वॉक इन ड्राईव्ह असेल. सकाळी 10 ते दुपारी 12 इव्हिनिंगला 12 वाजेपर्यंत हे वॉक इन ड्राईव्ह असणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या टाइमला 23 मार्च 2026 ला जायचंय. आणि मित्रांनो, जे लोकेशन असणार ते पनवेल नवी मुंबईचं लोकेशन इथे असणार आहे. तर या व्हेन्यू वरती जाऊन तुम्हाला वॉक इन ड्राईव्ह द्यायचंय. तर याच्यामध्ये जे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असतात, सीडीएम मध्ये जर रिस्पॉन्सिबिलिटी बघितल्या आपण, तर क्लिनिकल डेटा प्रोसेस करायचा, डेटा ऍक्युरेट मेंटेन करायचा. त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स मध्ये बघितलं तर आपण ऍडव्हर्स इव्हेंटच्या ज्या काही
रिपोर्ट असतात ते केस प्रोसेसिंग करणं, रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट प्रिपेअर करणं, क्लिनिकल ऑपरेशन मध्ये जे काही क्लिनिकल ट्रायलचं सपोर्टिंग डॉक्युमेंट असतात हे रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. तर मित्रांनो या चारही डिपार्टमेंट पैकी एखादा डिपार्टमेंट तुम्हाला तिथे भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही या वॉक इन ड्राईव्हला जायला पाहिजे. कारण मित्रांनो फ्रेशर स्टुडंटला जर बघितलं ना तर तसं वॅकन्सीज खूप कमी येत आहेत आणि चांगल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला असे वॉक इन ड्राईव्हची ऑपॉर्च्युनिटी खूप कमी भेटतात. म्हणजे प्रॉब्लेम काय असतो, तुम्ही रिझ्यूम पाठवतायत पण तुम्हाला रिस्पॉन्स भेटत नाहीये. तुम्ही कितीतरी लिंक्डइन वरून रिझ्यूम पाठवतायत, जे ऑफिशियल वेगवेगळ्या साईट आहेत तिथून HR ला रिझ्यूम पाठवतायत पण रिप्लाय भेटत नाहीये, रिझ्यूम सिलेक्ट होत नाहीये. पण मित्रांनो वॉक इन ड्राईव्ह मध्ये तसा प्रॉब्लेम नाहीये. तर तुम्ही खरंच तिथे वॉक इन ड्राईव्हला जायला पाहिजे, तुमचं नॉलेज त्यांना दाखवायला पाहिजे. आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर अशा डिपार्टमेंटमध्ये तुमचं जे ग्रोथ असणार आहे, करिअर ग्रोथ ते चांगली होईल. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुमच्या सर्व बी फार्म एम फार्म स्टुडंट पर्यंत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो अशा फार्मा मधल्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला रेग्युलर हवी असेल तर आपल्या RD फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फार्माकोव्हिजिलन्स आपला कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. थँक्यू ऑल.